जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात घरगुती विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर काढण्याचे काम सुरू असताना सिमेंटचा धापा तुटल्याने तिघे जण सुमारे 50 फूट खोल विहिरीमध्ये पडल्याने ही घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये रामलाल हिरामन भावसार व त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेजारील देवेंद्र राजेंद्र खासने हा किरकोळ जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवित तिघांना बाहेर काढले। दरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देत बंदिस्त विहिरीची चौकशी करून संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत। गणेशवाडीमध्ये मला वाटतं 4 वाजता मला 4:15च्या दरम्यान मला आपले जे बारी सर आहेत फायर डिपार्टमेंटचा फोन आला की इथे प्रायव्हेट घर होतं, तिथे एक विहीर होती, तिथे काही लोक विहिरीमध्ये पडलेले होते। त्यांची रेस्क्यू टीम इथे पोहोचून गेलेली होती। मला वाटतं काहीतरी बोरिंगचं काम करत असताना स्लॅबवर 3 लोक बोरिंगचं काम करत होते। ते तिघीची तिघं स्लॅब कोसरली आणि तिघीची तिघी विहिरीमध्ये ते गेलेले होते। त्यामध्ये एक नातू आजोबा होता आणि एक शेजारचा मुलगा होता। तिघं तिथे काम करत होते। आपली टीम ही लगेच पोहोचली, बारी साहेब सर इथे पोहोचले, त्यांची टीमला घेऊन दोरे रेस्क्यू सर्व इथे आले। पाहिलं तर विहीर ही एकदम खोल होती, पाणी त्यात लेवल कमी होतं, अँगल्स वगैरे होते, म्हणून जेव्हा आपण वरती एकेकाला काढलं तर जो मुलगा होता, नातू होता आजोबाचा, तो जास्त जखमी झालेला आहे। त्याच्या डोक्यालाही मार लागलेला आहे, आजोबांच्या डोक्यालाही मार लागलेला आहे आणि इजा भरपूर झालेली आहे। फक्त जो शेजारचा मुलगा होता त्याला थोडं कमी लागलेला आहे। पण म्हणजे आपल्या अग्निशामक दलाच्या टीमने आपले एक अश्वजित नावाचे जे अधिकारी होते ते स्वतः तिथे खाली उतरले। त्यांनी एकेकाला सबकॉन्शियस झालेले होते, त्यामुळे प्रत्येकाला एकेला खुर्चीवर बांधले आणि खुर्चीवर काढून प्रत्येकाला एकेकाला रेस्क्यू केला आहे। त्यामुळे टीमचं तात्पर्य आणि पटकन त्यांनी येऊन इथे डिसिजन्स घेतले आणि पटकन सर्वांना काढलं। सर्व सुखरूप निघाले आहे। पण मला असं वाटतं की महापालिका म्हणून मी मागे सुद्धा आपल्या इथे किती ओपन विहिरी आहे त्याचं एक पत्र दिलेलं होतं, त्यामुळे सर्वांना मी नोटीसही काढायला सांगितलं होत्या की महापालिकेच्या हद्दीत असतील त्यांना आपण बंदिस्त करावं आणि जे अशा ओपन प्लॉट मध्ये असतील घराच्या स्वतःच्या त्यांनाही एक नोटीस काढावी की त्या बंदिस्त करून घ्यावा। ते आजच्या ह्या इन्सिडेंटने जीवहानीही टळलेली आहे। पण मला असं वाटतं सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते, पावसाळ्याचे दिवस आहे, काही बांधकामे असतं, हे थोडंसं कोलॅप्स होतं आणि आज ही दुर्घटना घडलेली आहे। तर कुठे पुन्हा ही दुर्घटना घडू नये म्हणून ज्यांच्याकडे ही विहीर असतील प्रायव्हेटमध्ये त्या सर्वांनी बंदिस्त करून घ्यावा, ते एक वेळा चेक कराव्या की ते खरंच बंदिस्त आहे की नाही, म्हणजे हा पुन्हा जो इन्सिडेंट ते पुन्हा होणार नाही। आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मी तसं पुन्हा स्मरणपत्र देते, ज्याही रस्त्यावर उघड्यावर विहीर असतील त्यांना बंदिस्त करावं आणि पुन्हा एक वेळा सर्व टीमचं फायर डिपार्टमेंट, बारी सर असतील, अश्वजित सर असतील, तेही त्यांची 10 लोकांची टीम होती, त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करते की पटकन येऊन म्हणजे नागरिक म्हणतात ते लवकर आले आणि लवकर डिसिजन घेऊन त्यांनी सर्वांना रेस्क्यू केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं हे तात्पर्याबद्दल त्यांचंही कौतुक करते आणि पुन्हा जळगावात असं होऊ नये म्हणून सर्वांनी आपल्या विहिरी बंदिस्त कराव्यात। त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 जणांना हलवलं आहे, आजोबा आणि जे नातू आहे, आणि जे शेजारचा जो होता तो मुलगा त्याला तितकं लागलेलं नाही, तो कॉन्शियस आहे, पण आजोबा आणि नातूला थोडंसं इजा झालेली आहे डोक्याला। त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे।